नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आहे वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा। तर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपण घरातल्या घरात सत्यनारायण करायचा असतो। तर मी हा सत्यनारायण केलेला आहे। तर ती पूजा मांडणी कशा पद्धतीने केली हेच मी तुम्हाला शेअर करत आहे। तर पूजा मांडणी झाल्यानंतर मी फक्त हा व्हिडिओ शूट करून दाखवत आहे। प्रत्येक पौर्णिमेला आपण घरच्या घरी सत्यनारायण करायचा असतो। यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आणि भगवान विष्णूची म्हणजे नारायणाची देखील कृपा आपल्याला मिळते। तर आपण संध्याकाळी प्रदोष समयी सत्यनारायण करायचे असते। सत्यनारायणाला 3 जोड पानं घ्यायची आहे नागवेलीची आणि त्यावर सुपारी आणि नाणं ठेवायचं आहे आणि एका तांब्याच्या कलशात पाणी भरून वरती एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि सत्यनारायणाचा फोटो देखील आपल्याला कंपल्सरी हवा असतो। तर शिऱ्याचा प्रसाद आपण घरच्या घरी बनवायचा आहे आणि हा प्रसाद घरातल्यांनीच खायचा आहे आणि तुपाचा आणि तेलाचा दिवा लावायचा आहे, कथा वाचायची आहे आणि आरती करायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी दर पौर्णिमेला सत्यनारायण करू शकतात। तर हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय चांगली सेवा आहे। तर ही सेवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करायची आहे। तर अशा पद्धतीने मी हा अष्टलक्ष्मी दिवा देखील लावलेला आहे। तर तुम्ही देखील घरातल्या घरात अशा पद्धतीने सत्यनारायणाची सेवा करू शकतात। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।